नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात राहणारे भंडारी यांच्या आदिनाथ फायनान्स कंपनीसह इतर 6 ठिकाणी आयकर विभागाने 10 तारखेला शुक्रवारी छापेमारी केली होती। या कारवाईत आयकर विभागाने भंडारी फायनान्सची कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे। सलग 72 तासाच्या या छापेमारीत आयकर विभागाने भंडारी कुटुंबियांची 170 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे। शिवाय 8 किलो सोनंही जप्त केल्याची माहिती आहे। यामध्ये काही सोन्याची बिस्किटंही आहेत। विशेष म्हणजे 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले। या कारवाईने फायनान्सचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नांदेड शहरात विनय भंडारी, संजय भंडारी, आशिष भंडारी, संतोष भंडारी, महावीर भंडारी आणि पदम भंडारी या भावंडांचा नांदेड शहरात खाजगी फायनान्सचा मोठा व्यवसाय आहे। आयकर थकवल्याने शुक्रवारी पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, परभणी आणि नांदेड या 6 जिल्ह्यातील आयकर विभागातील 80 अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नांदेड शहरातील भंडारी फायनान्सवर छापेमारी केली। यात जवळपास 80 अधिकारी 26 खाजगी वाहनाने नांदेडमध्ये पोहोचले होते। शहरातील शिवाजीनगर भागातील अलीभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्स येथील 1 कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्स येथील 3 कार्यालय आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्था या ठिकाणी पथकाने छापे टाकले। शिवाय पारसनगर, महावीर सोसायटी, फरांदेनगर आणि काबरानगर येथील त्यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या। विशेष म्हणजे अधिकाऱ्यांकडून एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली। अशा पद्धतीची कारवाई नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच झाली आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवार असं 3 दिवस आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू ठेवली होती। सर्व कागदपत्राची पडताळणी करण्यात आली। सलग 72 तास केलेल्या या कारवाईत आयकर विभागाला 170 कोटींचं बेहिशोबी घबाड सापडलं आहे। शिवाय 8 किलो सोनं आयकर विभागाने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।